छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येकच पक्ष राजकारण करत असतो, त्यांच्या नावाने काही काम केल्याचा श्रेय घेत असतो। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जो प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील मालवणमध्ये आहे, तो मंदिर सध्या प्रचंड दुर्लक्षित आहे असा आरोप होत आहे। आणि हिंदू जनजागृती समितीने गेले अनेक महिने या संदर्भात मुद्दा सरकार दरबारी उचलल्यानंतरही त्या संदर्भात सरकारकडून काहीही पावलं उचलले जात नाहीये असा आरोप होत आहे। माझ्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्राचे जे समन्वयक आहेत घनवटजी ते आहेत। घनवटजी, काय नेमकं मुद्दा आहे आणि मंदिर महाराजांचा हा जो दुर्लक्षित आहे असं आपण का म्हणताय? नमस्कार। खरं तर आता शिवछत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं 350वं वर्ष चालू आहे। अनेक ठिकाणी शिवछत्रपतींच्या बाबतीतले प्रयत्न केले जातात। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अतिशय प्राचीन असं शिवछत्रपतींचं एक मंदिर त्या किल्ल्यावरती आहे। त्या ठिकाणी 1695ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेलं ते मंदिर आहे। अशी अनेक ऐतिहासिक मंदिरं, महादेवाचं मंदिर आहे, जरीमारी मातेचं मंदिर आहे। या मंदिरांमध्ये महत्त्वाचं जे मंदिर आहे, प्राचीन जे मंदिर आहे, ते शिवछत्रपती यांचं मंदिर आहे। असं असताना ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली हिंदू विधिज्ञ परिषदेने, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की या मंदिराला 1970-71च्या दरम्यान शासनाने निधी चालू केलेला आहे। तो निधी आहे महिन्याला 250 रुपये। ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे। 250 रुपयामध्ये काय होतं? दिवाबत्तीची सोय असते, वीज व्यवस्था त्या ठिकाणी असते, डागडुजी असते, वार्षिक उत्सव असतात। या सर्वांसाठी मिळून जर आपण विचार केला तर वार्षिक 3000 रुपये आणि महिन्याला केवळ 250 रुपये ही अतिशय अयोग्य गोष्ट आहे। आणि ही आमच्या लक्षात येता क्षणी हिंदू विधिज्ञ परिषद आहे, हिंदू जनजागृती समिती आहे आणि महाराष्ट्र गडदुर्ग रक्षण समिती आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली। त्यांनी तत्काळ निर्देश दिले या संदर्भात उदय सामंत साहेबांना आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात निधी मंजूर करण्यात यावा अशा प्रकारचा भाग सांगितलेला आहे। केव्हा भेट झाली? साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आम्ही यांची भेट घेतलेली आहे। असं असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडनं आज तागायत हे मंदिर दुर्लक्षित झालेलं आहे। या मंदिराला आजही निधी मंजूर झालेला नाहीये। आज 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि ते निर्देश निधी वाढवण्यासंदर्भातले होते का आणि त्याच्यानंतर काहीच पावलं उचलले गेले नाही? मुख्यमंत्र्यांनी तर अतिशय सकारात्मकपणे लगेचच या संदर्भात संबंधित अधिकारी आणि उदय सामंत सरांना सांगितलेलं होतं। असं असताना सुद्धा 1.5 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा या प्राचीन मंदिरासाठी निधी मंजूर झालेला नाहीये। खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी की अशा प्रकारचा निधी मंजूर करण्याचे निर्देश देऊन सुद्धा का होत नाहीये। आज शिवछत्रपतींचं एकमेव ते त्या ठिकाणचं प्राचीन मंदिर आहे त्या गडावरचं आणि ते दुर्लक्षित राहिलेलं आहे। म्हणून आज आम्हाला ही विषय आपल्या जनतेच्या दरबारामध्ये मांडावा लागत आहे की शिवछत्रपतींच्या त्या मंदिरासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करण्यात यावा। मध्यंतरीच्या काळात तो वाढवला आणि वार्षिक 6000 रुपये करण्यात आला, म्हणजे महिन्याला 500 रुपये। या 500 रुपयामध्ये या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःचं घर चालवून दाखवावं महिन्याचं। असं असताना आमच्या महाराजांच्या मंदिराबाबत हे केलं जातं आहे। हिंदू जनजागृती समितीच नाही तर सर्व समविचारी संघटना, गडदुर्ग प्रेमी संघटना या संदर्भात नाराज आहेत। त्यामुळं या संबंधित अधिकाऱ्यांवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई करावी आणि या संदर्भातला निधी तत्काळ द्यावा अशी मागणी आमच्या सर्वांच्या वतीने आहे। काय वाटते, महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात प्रत्येकच जण मुद्दे उपस्थित करत असतो, मात्र महाराजांचं मंदिर असं दुर्लक्षित राहणे दुर्दैवी आहे? अतिशय दुर्दैवी आहे। म्हणजे छत्रपतींचा आदर्श आपण सगळ्या समाजामध्ये आज सांगतो की त्यांचा आहे आणि त्यांच्या महाराजांकडे दुर्लक्षित होत आहे, तर निश्चित याच्याबद्दल शासनाने पुढची जे प्रक्रिया आहे ती लगेच केली पाहिजे अशी मागणी। काय आपली मागणी आहे आणि सरकारनं ज्या पद्धतीचं दुर्लक्ष चालवलेलं आहे हे किती दुर्दैवी आहे? सरकारने त्याकरता दिलेला 6000 रुपयाचा जो निधी आहे वर्षाचा, तो अतिशय तुटपुंज आहे। कारण 500 रुपयांमध्ये काहीच होऊ शकत नाही हे सरकारला कळतं आणि याची देखील जाणीव सरकारने ठेवावी आणि हा निधी वाढवावा अशी आमची मनाहून सगळ्यांची इच्छा आहे। त्याकरता पुढच्या काय ज्या काही आम्हाला स्टेप्स घ्यायचे असतील त्याच्यावर तुम्ही विचार करू हे निश्चित मी सांगू इच्छितो। त्या ठिकाणी एकूण 6 मंदिरं आहेत, मात्र 6 मंदिरांसाठी 3000 रुपयाचा निधी दिला जात आहे, म्हणजे 6 मंदिरांसाठी महिन्याकाठी 500 रुपये, फारच तुटपुंजी रक्कम आहे। सध्या त्या मंदिरांचं व्यवस्थापन कसं चालतं? आजूबाजूचे लोक काही वर्गणी करतात, कसं सुरू आहे सध्या कारभार? त्या ठिकाणी एक फलक लावण्यात आलेला आहे की सरकारकडून मिळणारा निधी एकदम कमी आहे, त्यामुळे भक्त जे येतात त्यांनी ह्या मंदिरासाठी अर्पण करावं। ह्या माध्यमातून हा मंदिरासाठी निधी उभा केला जातो, म्हणजे लोकांना लोकवर्गणी करून स्वतःच्या खिशातले पैसे घालून पैसे द्यावे लागत आहेत। तर आमची मागणी किमान 25 ते 30 हजार रुपये सरकारने ह्या मंदिराला दिले पाहिजे आणि शिवाजी महाराजांचं प्राचीन मंदिर आहे
आणि सरकार हे सहज देऊ शकतं. काय मागणी आहे आपली? निश्चितच छत्रपती सर्वांसाठी आदर्श आहेत. एकीकडे मोठे मोठे स्मारकं उभं करण्याच्या बातम्या आपण ऐकतो आणि दुसरीकडे छत्रपतींचं जे प्राचीन मंदिर आहे, त्यांची गडकिल्ले आहे, हे दुर्लक्षित राहत आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. सर्वप्रथम त्याकडे लक्ष द्यावं सरकारने, अशी मागणी आहे आमची. सुनीलजी, माझा एक अखेरचा प्रश्न की मंदिरं जी आहेत, मग ते आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा मुद्दा उचलत आहे, मात्र काही दिवसापूर्वी विश्व हिंदू परिषदेने पण मागणी केली की जे मंदिरं आहेत ते हिंदू समाजाकडे सोपवले पाहिजे, कारण सरकारकडून तेवढी त्या उच्च कोटीची देखभाल केली जात नाही, दुर्लक्ष होतो. त्यामुळे मंदिरं जे आहेत ते समाजाकडे सोपवले पाहिजे. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची अवस्था पाहून तुम्हाला ते वाटते का की आता वेळ तशी आलेली आहे? निश्चितपणे. आणि खरं तर तमिळनाडू गव्हर्नमेंट वर्सेस नटराज मंदिर ह्या तामिळनाडूच्या एका केसमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय देताना सांगितलेलं होतं की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना की कुठल्याही सेक्युलर सरकारला मंदिरं ताब्यात घेण्याचा अधिकार नाही आहे. ही मंदिरं भक्तांच्या ताब्यात असावीत अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही ही मागणी केलेली आहे. विश्व हिंदू परिषदेने जी केलेली मागणी आहे त्याचं आम्ही निश्चितपणे समर्थन करतो की ती भक्तांच्या ताब्यात असावीत. त्याचबरोबर हिंदूंच्या मंदिरातला पैसा हा केवळ हिंदूंच्याचसाठी वापरला गेला पाहिजे. या दोन्ही मागण्यांचं समर्थन करतो. आणि आजच्या या विशेष गोष्टीमध्ये मी सांगतो तुम्हाला की जशी महाराष्ट्रातली अन्य मंदिरं दुर्लक्षित आहेत, या सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं मंदिर दुर्लक्षित आहे, तसं विशाळगडावरती असलेलं ग्रामदेवतेचं वाघजाई मातेचं मंदिरसुद्धा अतिशय दुर्लक्षित आहे. शिवप्रेमींनी स्वखर्चाने त्या ठिकाणी आता सेड बांधून त्याची सुरुवात केलेली आहे. परंतु गड किल्ल्यांवरती असलेली मंदिरं यांच्याकडे विशेष करून शासनाने लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे. पुरातत्व खात्याचं तत्व एकच आहे, अधिकार आमचा आणि कर्तव्य तुमचं, ना आम्ही करणार ना तुम्ही करायचं. त्यामुळे या पुरातत्व खात्याचं सुद्धा एक जबाबदारी आहे की या मंदिरांकडे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला सांगायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित असणं आणि त्या मंदिराच्या देखभालीसाठी शासनाकडून वर्षामागे 3,000 रुपयाचा म्हणजेच महिन्याकाठी 500 रुपयाचा निधी दिलं जाणं आणि त्या ठिकाणी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही आहे तर आणखी पण 5 म्हणजे एकूण 6 मंदिरं आहे. 6 मंदिरांसाठी महिन्याकाठी 500 रुपयाचा निधी दिलं जाणं नक्कीच निश्चितच दुर्दैवी गोष्ट आहे आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.